बत्तीस पण म्हणाल तर 1280 किलोचं छत्रपती शिवरायांचं रत्नजडीत सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याने 3 नोव्हेंबर 1689 ह्या रायगडावरती येऊन या ठिकाणावरून आपल्या राजांचं सिंहासन लुटून नेलं. आज समोरचं सिंहासन पाहताय ना, राजांचे 13वे वारसदार. तुम्हाला कोल्हापूरमधले संभाजीराजे माहिती असतील. त्यांनी 6 जून 2009 ला हे सिंहासन बसवले. पंचधातूचा आहे, 700 किलो वजनाची. मेघडंबरी आधी बसवली गेली. मेघडंबरी 1985 ला बसवली. मूर्ती 2009 ला बसवलेली मूर्ती म्हणणं आणि त्याच्यावरचं जे छप्पर दिसते त्याला जे असतात मेघडंबरी असं म्हणतात. मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानदेव सिंग यांनी 1985 ला बसवलेली आहे. या ठिकाणी जी भिंत आपल्याला दिसते ना, ती भिंत राजांच्या काळात नव्हती, कारण राजांच्या काळात दरबार होता. जर भिंत असती तर समोरची प्रजा राजांना दिसली नसती. ती भिंत पेशव्याने भिंतीचं प्लास्टर 2001 मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे केंद्र शासनाने केलेलं आहे. तुम्हाला सिंहासनाच्या खाली बघा 3 केस आहेत का? आतमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या आयांचं पूर्वीचं 32 मनाचं सिंहासन ज्या दगड होतं ना, तो दगड आजही त्या ठिकाणी आहे. फक्त आपल्याला वर जायला मनाई आहे. तो मेन इंटरेस्ट खाली आपण रोपी आलो, मागून आलो, याचा धडधड द्यायला ही एंट्री आहे. ह्याच्यावरती नगारे वाजायचे दिवसात 2 वेळेला. एक म्हणजे सकाळी सूर्योदय झाला त्याच्यावरती नगारावला की गडाचा महादरवाजा उघडला जायचा. सायंकाळी सूर्यास्त झाला याच्यावरती नगारावा दरवाजा बंद व्हायचा. एकदा महादरवाजा बंद झाला की गडावर येणारी ट्रेन गडाच्या बाजूला पडण्याची ट्रेन आहे. तुम्ही मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? मुंबईच्या गेट ऑफ इंडियाची रचना हा गेट पाहून मुंबईला गेट ऑफ इंडिया उभारलेला आहे. राजांच्या राज्याभिषेकाला त्या काळात हत्तीची छोटी पिल्ले होतीत ना, तेव्हा घोड्यावर बसून पाठीत बसून महाराजांनी गडावरती आणले आणि मग त्यांचं वरती पालन पोषण केलं. राजांचं एक नियम होता की जी गोष्टी या दरबारमध्ये एक ललकारी झाली होती, ती ललकारी अशी होती की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगी श्रीमंत राजा छत्रपती शिवाजी महाराज की ना